अंबारी अवतारात आहोत. जेव्हा येऊ तेव्हा तिच्या पुढे ताटच आई शपथ. काय बोलतोस? केस दाखव तुझे. थांब ना. माझा दोस्त थांब रे. अरे अरे इकडे सखा मित्र बघ. नको इकडे सखा बघ. एवढं काय शी सखा मित्र. त्या सख्या मित्राला सर्दी तसंच झालीये. बेटा. नाही घ्यायला जाऊ नका एकमेकांच्या. झाला मी. ही जर बघ ही चॉक चॉक करते कधी बघ. नाही तर काय guys? केस कापले. दादा दादा, तू पण केस कापले? तू असं साधा विचाराचा दिसतोय. साधा म्हणजे आपण तसेच नाही श्री नाही. एकदम साधे नाही. श्री आपण दोघं कशात एकदम साधे सिंपल. तांदूळ जरी धुतला ना तेवढा पांढरा राहणार तेवढा आम्ही. आम्हाला काहीतरी शिव्या प्लास्टिकचे द्या किंवा काहीतरी बोला आम्ही आपण काहीच तांदूळ. बोलणार नाही. गेडा. काहीच बोलणार मला नाही. खूप मनापासून येते. कॅमेरा चालू आहे का? कॅमेरा ठेवला तर बोलणार. असं नाही. पुढे ही कशी आहे दाखव. प्राजक्ता. राजू. होणार आहे रे केस. केस तुझे. असे नाही आणि हे या जरा पाय आता अशीच काय केले. चिकाय तुम्हाला नख तुटलं माहितीये अरे बापरे माझ्या आज ट्रेन मध्ये. तेव्हा मी म्हटलं याला विचार ठाण्याला किती गर्दी आता मी कशी किती हे होतं माहितीये का प्रॉब्लेम नंतर नख तुटलं की राजू मान कुठे गेली तुझी आलं एक त्याला गळा म्हणतात. मग मान कशाला म्हणतात? पावसाळ्यात ही बघ. ही बघ. मला वाटलं ही पोहोचली नसणार. मी हिला आपला मेसेज करते सौरभला बोलव म्हणून केस यायला. बीस काय कापलेस तू केस कापायचे होते ना ते लांब खूप घाण दिसले असते. ते बंद केलं मान आलो आता तो घेणार आणि आता तो तुला लावणार. आता तो तुला प्लीज तोंडावर लावू नको प्लीज तोंडावर लावू नको. आईला केस 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 तुझे केस ट्रीटमेंट सगळी वाया गेली. मी करतो माझी चालेल ट्रीटमेंट वाया गेली. ट्रीटमेंट वाया गेली. माझी साईन घे आणि नवीन टी शर्ट होता पुन्हा तू दिवसेंदिवस लहान होत नवीन आता? चाललाय. आईच्या गावात हे बघ. लहान होतोय तू. पुन्हा टेन्शन आलंय मला त्याच्यासाठी मी खरं सांगते. टी-शर्टवर गेला. हे माफी मागतो थांब. साई लागली नवीन आता साई. की साई लागली होता. ताईचा होता मी तुझ्यातले पैसे दे अजून 10,000 एक्स्ट्रा दे. 10,000 एक्स्ट्रा दे. 10,000चं t-shirt असं कसं? 10,000 म्हणजे माझ्या सगळ्या टी शर्टला लाव दे मला 10,000. पुन्हा तू लहान होत चाललाय. 10,000 दे. तू तसाच आहे लहानपणापासून 10,000 दे. काय तू वागतोयस काय फक्त लहान मुलाला लहान दाढी आली. असेच असतात सगळे लहान. बाद गेलेले तुझ्यासारखे 10,000 दे. शर्ट खराब केलास. कुठे बसलाय तुम्ही काय करताय. मधले असेच असतात. ही खास करून ही मान हलवी मला आधी वाटलं श्री मला आधी तू ऑब्झर्व केलंस ए, मान observe बोलताना केलं, ते बघ. मान किती हलते बघ त्या बोल दिवशी थोडंसं एक 10 वाक्य बोलून दाखव सलग विदाउट Spring लावलंय का श्री? एकाने तीच कमेंट केली गाडीमध्ये एकाने तशीच कमेंट केली ए श्री ऐक ना मी कुत्रा नाही बोललो मी डॉग बोललो चांगलं बोललो. श्री ऐक ना कुत्रा नाही बोललो. विदाउट मान हलवता 10 वाक्य बोलायचं हा चल विदाउट मान हलवता कसं मान न हलवता विदाउट मान न हलवता सॉरी समजलं, आम्हाला समजलं. हे बघ मी तुला एक व्हिडिओ दाखवते दीदी आहे की नाही सेम सांग हा. गण आलाय का तेच प्राजक्ता ते, ते तो खूप बावला वाईट ना. आहे. नाही ती काकी प्राजक्ता कर्मा 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 खूप वाईट असतं कर्मा अशीच होणार ना राहू. काहीतरी झाल्यावर तू घ्यायच्या आधीच का पण नाही 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 करते. अरे असं प्रॉब्लेम असतो कोणाकोणाला असं नाही असायचं वाईट आहे हे शी. राजू दीदी होणार अशी इबो किती हलवते हो मा. असं काय मला नाव मस्त मान हलवी. मला आधी ऐकायला मनालवी म्हटलं मनालवी काय असतं म्हणजे काय ऐकायला तू येईल? म्हणतच काय आहे, तुला तू म्हणतच आहे. तुला हेअरची काय सलाह लागतं? ट्रीटमेंट राजू काय सरळ केलंस? काय सरळ माझ्या लागतं t-shirt- पण ते एक टी शर्ट होता माझ्याकडे दाखव बघू. आता मला सगळे नवीन कपडे काढावे लागणार पुन्हा तू तिच्या बघू? याच्यावर ना ते तुलाच नंतर एक घ्यावे लागणार कपडे. आई ग टी शर्ट होता
हा दादा. चांगला नव्हता दादा. तुला वाटत अरे होता श्री- चांगला होता सिंधू दादा. उद्योगसाठी घालायला काय प्रॉब्लेम होता नव्हता प्लीज मारायचा साईड आता येणार सगळ्या ना? मारणार आता येणार ना मारला सुद्धा येतं डायरेक्टर आहे डायरेक्टर डायरेक्टर आहे तो कंपनीचा डायरेक्टरच देणार मेन मी आहे असं तीन नाही, येणार. 2 डायरेक्टर आहेत ना 2 डायरेक्टर असतात मेन सेम तीन असतात येणार. मी कुणाला बघत येतो. डेजिग्नेटेड 2 असतात तीन देणार चालतं पहिले असं नाही पहिले तिच्याकडून घे माझे काही घालण्याची सवय बंद कर. एकावर आहेत धर. ते न मारता पण चालेल तुम्हाला घ्यायला हाय. लावतो. शिक्के मारायला लावतो. बघ तर बॅग घरी ठेवली नाही तर हा माझा. तिकडे काय का झालं? बसला पण? काय श्रेया तिथं तिथे जावं लागतं वाटतं. स्त्रीला तर घेऊन बसतोस पण श्रेया आणि आमची व्यथा सेम आहे सेम त्याचं लग्न नाही झालं अजून त्याच्याकडे तर गर्लफ्रेंड पण पण तो कुठे बोलला नाही. लग्नाची Girlfriend आहे व्यथा? त्याची. नाही गर्लफ्रेंड नाही गर्लफ्रेंड. तुला काय? आता नाही कॅमेरा आता ऑन आहे कॅमेरा ऑन आता प्रदीपचा विषय संपलेला आहे आता श्रीचा विषय चालू संगीत आहे आहे. हो पण श्री जास्त दिसता ना ब्लॉग मध्ये श्रीच्या लग्नाचं बघायला कोणी लागेल. असेल मुलगी तर प्लीज कॉन्टॅक्ट करा सौरभला. आता श्रीला सौ पाहिजे आता आमच्या श्रीला सौ पाहिजे हे मस्त ना श्रीला सौ पाहिजे मग तू तुझ्या बायकोचं नाव सौच ठेवणार. फक्त सौ ठेव सौ माझं नाव श्री आहे, तिचं सौ ते चालू होता सगळं संपतं पटकन. श्री वसव श्री वसव. श्री व सौ सौ श्री तेली संपलं ते पण छोटं आहे. 8,450. एवढे कमी अरे 5,450. माझं काम होतं मी आता गेलो असतो ते ना आता मला वेगळंच वाटायला लागलं तुका मी मगाशीच वेगळंच वाटायला लागलं आई शपथ काय manicure pedicure अचानक घाण महसूस झाली तुला. म्हणजे तू पण करतो की काय? करायला लागतं बाबा मुलं पण करतात साहेब सगळा करी साहेबाचा अर्ध मी पण सगळं केलंय मला स्पा बॉडी स्पा Oh my god. ह्या स्पा मेनिक्युअर आता तो प्रदीपच्या लग्नासाठी ह्यो हेअर स्पा करून जाता मी ते काय अरे त्याला केस नाही आता तर मला आहे तर मी तरी करून देतो. पहिली गोष्ट आता मला वेन्यू सांगा. तो बोलतोय कुडाच्या जवळ आहे ते खरं दिसतंय कणकवलीच्या जवळ. पावशीच्या इथे आहे ते कुडाळात आहे कुडाळातच आहे. तू आलेलास ना मी तू नव्हता मला पावशी सांग, search मला कर. सांग. तूच हे पावशी प्राजू, नको ते हे दुसऱ्याचं प्राजू. नाव सांग मला. कुठं आलं तू आता लॉरीला धार काढून मग काय? तिकीट कुठचं अरे ही काढायचं? मला सांगते उडाळ. आमचं पण डिस्कशन सेम या दोघींच्या केस अशीच असतात अरे आम्ही दोघी ट्रीटमेंट करतो ना केसांना आमचं पण करते तरी पण अशी हो घेते का काय दाखव काहीतरी असं. ट्रीटमेंट करून अशी होते तर उपयोग काय त्याचा? नाही मी माझा विचार चालू आहे की मी माझे ओरिजिनल केस एकदा पूर्ण परत एकदा याच्यात काही पण आणावं. ते खूप तुझ्याकडे आहे डायसन तू तात्पुरतं करू शकते. नाही पण माझ्या थिन होणार बघू आता कसं आणि तू काय. एवढे बारीक पुन्हा कमी कापू नकोस हा केस. आता मी कापणारच नाही मोठे केस चांगले दिसतात तुला. पण कशी वाटते किती रुपये कपडे सोडून आले सास 10,000 Deep. रुपये असतं 15. काय म्हणालास कुणाल परत एकदा म्हण ना कुणाल काय बोललास ते परत एकदा बोल ना ही खरंच पुसलं प्राडेचा त्याने डाग लागलाय दे दे इकडे. सौरभ कायम पैसे मागते हिला आता नोकरी लागली आहे ही कपडे खराब करतो तुला आता काय करू. नवीन घे ते जीन्स मधले काढतेस ना की ते वॉशिंग मशीन मध्ये जातात चला काय एवढे पैसे वॉशिंग मशीन मध्ये एवढे? 20 रुपये? रोज देतो आम्हाला पैसे. चल भेटू नको. ए बोलली. काहीतरी बडबडायचं नाही नाही, राहू दे काय काय बोलतात आगाऊ आहे बोलतात ना हा, लहान पोरगी हा. त्यामुळेच तिला बोलण्याची शिस्त नाही अंकिता तू तुझ्या बहिणीला वळण लावलं पाहिजेस. तू बोलली पाहिजेस ती तुझी लहान बहीण आहे ती जाम आगाऊ वागते. ग तू इकडे ये पण तू मागे जातोय. मग तो पुढे येणार ना प्राजक्ता पुढे जाण्यासाठी तिला वाटतं पावलं दीदी मागे यायला येडी. लागतं. कारण मी मागत मुद्दा मुन्ना तू पुढे जात होतास ना खरं बोल चल ए, सौरभ चल. नाही ग तिथून टर्न मारता नाही येणार म्हणून बाय सौरभ सकाळी येशील ना सावकाशी बाय बाय हॅपी जर्नी या लवकर लग्नाला आणि काय भाऊजी घालणार आहेस? बाय कपडे काय घालणार आहेस काय माहित
मी काही घातलं ना तरी मी दिसत बाय ह्याचं डायसन बघ. हे लहानपणी मी जत्रेत घ्यायचे. श्री तू कुठून हे घेऊन फिरतोयस? खिशातच घेऊन फिरतोस की काय? डायसन जुने कितीचे आहे ते? 50,000 काय कितीचे? 50. 5 रुपये डायसन. टेन्शन अनिश कुठे राहिलाय? अनिशने मला काय सांगितलं माहितीये? हा अरे मी निघालेलो टायमावर हा. ठाण्याला पोहोचलोय. हा ठाण्याला पोहोचलो आणि समजलं की पटरीवर काहीतरी डांबरीकरण चालू आहे. बनवायचं तर नीट तरी बनवायचं. आता पटरीवर डांबरीकरण कोण करतं सांग मला. ह्यानी ऐकलं म्हणून नशीब. विचार झाला. हे काय बोलला? हो, पटरीवर डांबरीकरण. पटरीवर डांबरीकरण. मस्तच. चला हे तो टॉवेल कोणाचा आहे? अरे लवकर ये रे बाबा, कंटाळ येतोस थांबायला. आता दे. आणि आयुष्यात हा माणूस कधीही कुठेही वेळेत पोहोचत नाही. कुठेच नाही. अरे एकदा तर मला तिकडे याला सिग्नलला थांबवला 1.5 तास. तिथून त्याचं घर किती मिनिटं आहे माहितीये काय? किती सांग? 7 ते 8 मिनिटावर घर आहे त्याचं. चालत गेलो असतो तरी त्याच्या घरी पोहोचलो. हा 1.5 तासांनी आला बोल सिग्नलला. मग आता खरं बोलतोय का पण तो, की प्रदीप सारखं खोटं बोलतोय? कंटाळला. मी घरी जाणार. मला असलं काय फालतू आवडत नाहीये. आम्ही तयार होऊन वाट बघतोय अनिश येण्याची. काम लावून उठलो. किती वाजता? 6 वाजता. हो मी पण बघितलं माझं पण अलार्म होतं ना. नाही नाही हा काहीतरी तुला बोलला अलार्म वाजल्याबरोबर. मी म्हटलं अजून तो नाही बोलला येड्या, अरे मी तुझा- त्याला उठवलं. गप बसा. काय बोलतोय सांगितलं? कुणाल काहीतरी मी बोलला. उठलो कारण याचा अलार्मचं टोन बघ काय वेगळीच. मस्त म्हणलं, बॉम्ब काय म्हणलं, कुठला आपल्या इकडे आवाज येतोय? करकरी. नंतर मला कळलं यांनी मोबाईल हे केला तेव्हा याचा अलार्म वाजला. तेव्हा मी उठलो. पण नंतर आता मी तुला चल तुला बॅग भरायची म्हणून मी मीच टायमावर सांगितलं. सगळीकडे मी टायमावर असतो. आपल्याला आपलं आवडतच नाही. तुका माहित शी मला कंटाळा येतो असं. मी अनिशला सांगणार आहे कुणाल. Sick, very ridiculous, huh? I don't like this behavior. व्हेरी काय Ridiculous. रडगलस. हे डायसन पडलं तिला किती टेन्शन आलं. माझा डायसन पडला असतं तिला टेन्शन असतं काय? मला टेन्शनच पडलं. काय झालं? माझी बॅग जरा हळू प्लीज. माझा डायसन आहे त्याचा. त्याला जाऊ दे. त्याला जाऊ दे पहिले तू बाजूला हो, इकडे. माका काही नाही ना. 7:30 वाजता आम्ही रेडी होतो. आता वाजलेत 8:38. अजूनही अनिश आलेला नाहीये आणि आम्ही आता गाडी सगळं लोड करून अनिशची वाट बघतोय. कसं वाटतंय श्री, तुला काय म्हणायचं याच्यावरती? तो माणूस एवढा चिवताही बनवतो ना. तुला काय वाटतंय कुणाल? मला काही नाही वाटत. कुणाला भूक लागली आहे. कंटाळलो यार अक्षरशः. कंटाळलो. अरे यार काय सांग मला. फोन कर त्याला, फोन कर. असं असतं काय? तुझं काय राहिलंय आता? माझ्या बॅग मध्ये माझं गोगलचा वॉच घ्यायचा. मग जा आणि घेऊन ये. जा, काय करणार आहेस थांबून? सौरभ गेलाय. अच्छा इथल्या पण जातो सौरभ गेलाय. कुठून पाणी आहे ते वरून येते. पुढे घेऊन येते. इथं पुढे घे ना. बोल. हा थोडी पुढे घे. अरे आम्ही निघून राहिलोय. खाली गाडीत आहोत. तू हे कर रे. तू मला ते व्हिडिओ कॉल फेस टाइम कर. हे बघ फेस टाइम केलाय त्याच हे कर. तू आधी उचल. आम्ही कुठे आहे ते बघ. आमची अवस्था बघ. हा हे बघ. अनिश कधीपासून वाट बघतोय यार. सांग मला. हे बघ कुठं आहोत आम्ही. मग आम्ही गाडीत आहोत. तुझी वाट बघतोय. तू पण गाडीत आहे. आम्ही पण गाडी. आम्हाला कुठे ट्रॅफिक. आणि फोन करून तो सांगता नाश्ता मागवून ठेवा. कुठं आहेस पण आता? पण आता आहेस कुठं? हे अनिश तू पाठी बसलाय का? हा? हो. तुला कसला धोका आहे? किती वाजले? 9:35. अजूनही आलेला नाहीये.
आणि आम्ही फक्त आसपास फिरतोय. आता फोनही उचलत नाहीये. आम्ही फक्त हॅलो? इथे फिरतोय परस्पर. आता ह्या गोष्टीला वाजले 9:30. अनिश 9:30 म्हणजे किती काय काय असतात तुला माहिती आहे? किती वाजता निघणार होतो? 6 वाजता. कोण? अरे उठलेला अरे हो. उठलेला आता बोललो असतो पण ते काय आहे माहिती आहे काय? अरे तेव्हा आम्ही आंघोळीला गेलेलो तेव्हा पण तुला मेसेज करत राहू का आता आंघोळ करताना पण? हा? अजून 10 मिनिटं. अरे यार. सगळ्यांना याचा पुरा जाऊ दे चल. तुला काय बोलायचंय? अरे हे कळायला पाहिजे ना स्वतःच कळायला तुला पाहिजे. अगं मी घेतलेलाच होता. तुझा पण तू स्वतः सांग ना, तुला काय काय बोलतोय घेतलं हा? हा? काय सांगू? का सांगू म्हणजे? सांगू कालपासून तिच्या चार्जिंग करताना चाललं तुला. त्याला काही माहीतच नसतं. मी तेच सांगतेय, तुझा चार्जर तू काढलासच नाही कुणाल भगत. माझ्या चार्जिंग वरती मी तुझा फोन चार्ज करत होते. अरे ते लक्षात नको. चार्जर घेतलाय बाबा. आता हा फिरवतोय की नाही त्याला सांग. कोणाचं काय लक्षात असतं? तो आहे, श्री आहे इथे. श्री चुकीच्या गोष्टींमध्ये कधीच हे नाही करणार. मोकळा होऊन माफी माग येड लागलंय जा. कुणाल, माफी माग. प्लीज. माफी कसली माफी? कसली म्हणजे? माफी कसली? हो माझ्या लक्षात नव्हतं, सॉरी. हा सॉरी. पण का मी दोन्ही चार्जर नाही, घेतले असं याचा नाही. अर्थ काय मी येड आहे? दोन्ही चार्जर घेतले नाही. स्वतःचा चार्जर मी काढला नाही. तुझा चार्जर मी माझ्या बॅग मध्ये ठेवला आणि मी माझ्या तुला समोर. सांगितलं की तुझा चार्जर अंकिता तू घेतला ना. तू किती वेंधळी आहेस. माफी. ओय माफी आले. लगेच. माफी. हा. बायको बरोबर असते, लक्षात ठेव. कळलं ना? हम्म. तिला सांग. त्याला बोलवलंच काय संतोषला? अरे त्याला सांग तो उभा थांबला. सांगितलंस ना ये म्हणून. चार्जर सांगितलंस. कोणी? तू बोललास आहेत दोन्ही चार्जर. मी बोलले आता तो उघड बाबा, काहीतरी लाव, घुसमटान मराक जायत. अरे मी तर बोलतो त्या अनिशला घुसमटवून इथे त्याला ठेवा, चालवायला आतमध्ये सांगतो आता ठेवा. गाडी. हं? आम्ही मी तू मागं पाठी ये, बसतो, पाठी ये. झोपतो. जा मागे, मी नाही ही सीट सोडणार. नको सोडू. हं. मी झोपतो मागे जाऊन. जा श्रीच्या मांडीवर झोप. जा तू. स्त्रीच्या कुशीत झोपेन. हम्म. ग बाबाला. हा मम्मी मी घरी येतोय परत. खुशी विषय. चला. 6 वाजता निघालेलो. हा. तू आलाच नाही अजून. मस्त थांबलो. तेच सांगणार आहे मी आता. काय ऑप्शन नाही माझ्याकडे. मस्त ताईने प्रश्न मस्त ताई. अजून जातोच एवढ्या आहोत. लवकर जातोय काय? बाहेर कशाला ये ना आता आतमध्ये. बॅग कशी टाक बाहेर मार खाल्ला असतं कसं बरं वाटतं का? आतमध्ये येऊन मार खाल्ला. आम्ही कंटाळलो जरा तुम्ही बोला. आम्हाला नको. काय बोलू काय पण बोला. आता गेटवरच आहे लोक मला नको थांबले. काय सांगू. हा आतमध्ये बिल्डिंगच्या खाली. ते पण बोलतोय. बिल्डिंगच्या खाली एवढा काही बिल वाढणार नाही तुझं. काय घेऊन येते बरं. अनिशला राहू दे तुम्ही चला. चल चल ताई, तू खरंच चल. कंटाळा आला आम्हाला. कंटाळा आम्हाला नको अनिश आता. पाया 9:55 9:55 झाले. ते बरोबर तर तू ड्रायव्हर कडे फोन दे. तो ऐकत नाही ना तर तू ड्रायव्हर कडे फोन दे. मी बघतो. अरे काय बघा. हा नाही तर जा आणि पुढे. आला. अरे काय त्याच्या केसांवरून मी ओळखलं. आलास ना का इथे तू बॅगा बिगा उतरायला घे. मला नाही जायचंय गावाला. कॅन्सल सगळं कॅन्सल. केसांवरून ओळखलं. आला नाही काय कार मध्ये मागे थांबलाय. आबा उभा ते. सॉरी अरे सामान लागलं निघताना निघायचं सामान लागलं पाहिजे बरोबर.
माझ्या बॅगेला सांगतोय तरी पण तुझी बॅग आहे ही? काम जायचं नाही त्याच्यात. तू काय करतो इथे? दादा माणूस आहे काय? बघायचंय तुला दाखवतो ना लगेच. डायसन आहे? टायसन काय ते स्ट्रेटनर अरे ते केस बी बिघडत. ते थांब हे काढ भाई ए गप राहा. बाहेर कर कुठे आहे डायसन? अरे डायसन पाहिलं त्याचं? अरे ही कोण कोण हे का की बोलले होते हा आता हातकार काय लावून त्याला बघ. हे अंकिता खरं काय यार काय म्हणते हा 10 वाजवलेस 10 श्रीज बरोबर अरे हा पण कॅमेरा तुम्ही काय एवढं श्रीने एक कॅमेरा- हात मी करते हे थांब एकच चेहरा दिसत होता त्याचा एकच ठेवूया श्रीने सकाळीच सांगितलं अनिश फक्त डेट वरतीच वेळेत पोहोचू शकतो बाकी कुठेही पोहोचू शकत नाही वेळेत डेट्स ला- वरती. ला- डेट्स वरती. आणि मी काय म्हणतोय छत्री आहे का छत्री काय ना मी मागे ठेवली तुला विचार मी अरे तुझा मोर बनवायचा. तुझा मोर आता आता काय पॉइंट वर आहे ना मी बोलू शकत नाही बोलू शकत नाही तुला सांगितलं होतं हे काय आहे? आम्ही 7 वाजल्यापासून 7 वाजता फिरतोय. निघणार नव्हतं 7:30 तर झाले असतात नाही तू मला काय? बोलले आपण आम्हाला साडेसात- बोललेलं. हा मी बोललो 7:30 पर्यंत निघू आपण बरोबर त्या टाइमला मी येणार होतो अरे पण आम्ही 7 ला रेडी होतो की 7:30 ला निघू ओके मी चालेल बोललो चल आता मॅक्स 8 ला निघू हा मग 7 ला आम्ही निघालो पण घरातून. आम्हाला 8 पण चाललो असतो 8 पण पण अरे पण ते हे केलं पावसाने ट्रॅफिकने केलंय आणि रेन मला पाऊस सांग- ट्रॅफिक नाही नाही तू मला सांग तू घाबरेत येऊन काय बसला मग बोलू नको जास्त पडपड पटरीवर डांबरीकरण कोण करतं कुठल्या तू बोलला ना अरे मी ठाण्याला आलो मग समजलं ट्रेन बंद आहे तिकडे पुढे पटरीवर डांबरीकरण चालू आहे डांबरीकरण नाही बोललो मेल्या नीट तरी चिरू दे ना. मी काय काय बोललो माहितीये ना काय बोलला सांग मला. पटरीवर काहीतरी टेक्निकल फॉल्ट झाला असं बोलते असं अनाउन्समेंट बोलला काय करताय सांगायचं मला तसं अनाउन्समेंट केली बोलला असेल ना तर मग मला त्याच्याने सांगायचं. परत मी ईस्टला आलो मग कॅब केली काय मी तिकडनं उतरतो इथे चल. नको नको एवढा एवढा जीव नको देऊ तू मग येऊन मी इकडे थांबलोय एवढं लेट येऊन पण आम्हाला तर सांगतोय मग म्हणजे काय चिल ब्रो चिल जे चार्जिंगची कॉर्ड तरी ते थांब जरा तिथे तिथे लाव. बॅग भरली तुला मग कंटाळा बोललो आला सकाळी मग जाऊया आम्हाला 8 ला तर निघतील सकाळी- 8 7 8 सकाळी पर्यंत कंटाळा आम्ही सकाळपासून 10 वाजेपर्यंत आम्हाला कंटाळा थांबवलं. आला. आता ठीक आहे आता मजा करत आता जाऊ याच्या पुढे आता सफर जरा मजा करत जाऊ मजा म्हणजे काय नाचणार आहेस मजा काय मजा आणि वरून विचारतोय अनिश तू काय खाणार आहे अरे हे हॉटेल भारी आहे इथं त्याला मार खिलवला नाही, पाहिजे आपण इथे दत्त कुठं दत्त स्नॅक्स पण तो हा. इथे जाऊया तू बोल आता अजून पुढे पण आहे येईल नाही ते आपण मला वाटतं मिसळ पाव खाऊया. टपरीवरती कुठेतरी खायला घाल टपरीवर काय भेटणार खायला काय नाही ते असू दे भुर्जी पाव वगैरे खा ना. हा बुर्जी पाव खाऊ शकतो आपण आज बरोबर मला का डोसा घातलास मी खात पण नाही इडली सांबार डोसा तसलं काहीतरी हिला पण देऊया आपण त्याला चल का भुर्जी पाव आपण- आपल्या काकांकडे थांबूया आपले ते काका आपले काका कधी बसून दुकान लावतात आम्ही त्यांच्याकडेच खातो ते म्हणे. हा तिकडे हे समोर. काका त्या जवळ आहेत ना काका काका आपले आपल्या काकांकडे काय? नाही, आपल्या काकांकडे ना आपल्याकडे नंतर हॉल घेऊया परत एकदा आपल्या काकांकडे जाऊया हा. आम्हाला शोधत होतो कधी बसून माहितीये आम्हाला एकाला मोर बनवायचा होता तुला काय बनायची इच्छा आहे काय खाणार आहे आणि बस ना. आराम कर अजून काही आणि काय लिंबू पाणी काय अनिश बेटा तुला काय अजून वडापाव लिंबू पाणी बोलतोय लिंबू पण सध्या स्टार्ट हेच मस्त आहे नको लिंबू पाणी भुर्जी वापरतो दुपारी आपण जेवायला बघूया कुठे तुम्ही सांगा की थांबू आपण कुठे जायचं मार खाशील थोडा थोडा खायचं बोला यार खाणे काय बोलू काहीच बोललो ना मार्ग खरं वाटणारच नाही दादा ताई ताई आली ती आमची टपरी आणि आपल्या इकडची शेंगटी ती त्यांच्या इकडची चिवडी. अरे वेगवेगळी नावं आता तुम्ही कसा चिमणी बोलेल काय कोण आम्ही आल्लास काय हे बोलतो तुम्ही कसं इल शेंगटी हा आपल्याला शेंगटी बोलतात ना. आलीव. डिपेंड आहे आल्लास काय चिमणी आमच्याकडे शेंगटी म्हणतात. पुढे पनवेल साईडला गेलीस ना आपण पुढे साईडला चिमणी बोलतात हा चिवणी चिवणी बोलतात आमच्या इकडे चिवणी बोलतात
आमचे स्वच्छ मासे आमचे मासे दिसले तरी आमचे मासे बरे दिसतात. बुळबुळीत असतात थोडे. एक जण मासा आहे आमचा, तो असा दिसतो बेडका सारखा आणि पाली सारखा दिसतो. काय माशांचं नाव? न्यूटी बोला. हा, हे बघा, हाय त्याच्यात मोठी. हाय दाखव ग. आहे? हे बघ, हाय. हाय ते न्यूटी दाखव. हे कोळंबी पण आहे बघ इथे बघ त्याच्यात. बेडकाचा दिसणार बघ बघ कसं. सापासारखा. वाघीण सारखा आहे. वाघीण आहे का? मासा असतो. त्याला ढेकळा नाही. ढेकळाच आहे. कसं आहे बघ. नाही बघ पुढचं तोंड बघ कसं आहे. बघ ना काढून. बेडकाचं आणि पालीचं लग्न झालं तर सापासारखं असं काहीतरी आहे. हो, मी बघितलं. पालीचं लग्न झालं तर लसूण म्हणजे तुमचा जीव की प्राण. असं आमच्या डबऱ्यात वाली. ह्याला कशाला आज special आज पण? स्पेशल इकडनं इकडनं समोरून पण मी अनिश कसं समोर नाही, view नाही. परफेक्ट जागेवर थांबवतो ना. आता कालवण झालं असतं तर भाकरीच खाल्ली असती. किती खाणार मी? आता खाऊया का म्हणजे आपल्याला भूक लागणार लेट जेवू हा, आपण. आता काही एक पाव खा. हो हो थँक्यू हा. तू पण एक पाव खाऊ नका सांग. खुर्ची एक पाहिजे. नाही नाही द्या खाऊ त्याला. खा खा कोणाला फोन आला? दे इकडे थांब मला फोटो काढू दे. आता ही चॉकलेट घेऊन आली आहे मला. पण मी चॉकलेट खात नाही पण मी देते. थँक्यू. फक्त ताईला चॉकलेट दिलं. आणि 5 दिले तरी सगळ्यांना. नाही मुद्दाम करतो. ए नको नको मी बोला. नको 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 घेतलं. नको त्याला काय दिलं तर सगळं घेत राहील तो. घेतलं ते त्याच्यात होणार. लक्षात ठेव आता हे. येऊ आम्ही परत. अगं मी चल. होय. तिकडे तुला हेक्टर होती तर हेक्टर घेऊन गेलो होतो आम्ही त्या मॉलच्या ठिकाणी. त्याची पार्किंग नॅरो होती. सिद्धूला सांगितलं काय माहितीये, सिद्धू जरा मागे बघ, लागली तर सांग. तर सिद्धूने काय केलं सांग. लागलं सांगितलं. तेव्हा सांगितलं की लागली. हो हो मी काढतो. बघ तर रात्री मी म्हटलं हा कुठे दादाशी इंग्लिश बोलतोय. इंग्लिश मध्ये बाबू मुन्ना का तर झोपेत इंग्लिश बोलतोय. काय करायचा. मस्त दिसतंय ग. मस्त दिसतंय तोंड्या. आई ग कसलं दिसतंय. ए गोला कैसा बेटा. एकत्र आवाज बघ कसा. अच्छा है बेटा. तू कैसा है बेटा. बाबू आपला तो काय बाबा करायचं गाणं बोलून दाखव. नको रे कुठे पण त्यांना. बोल काय नाही. वहिनीला बघ पाठ आहे. वहिनीला पाठ आहे ना. शाळेला जावाचा गावाचं झाला सुट्टी संपली. लग्नात त्याचं ताई catering ताई होतं बोलले ना. लवकर निघालात. हा लेट आला. नाही पण ते बोलले लवकर निघालात करून 6 वाजता. चालेल. परवापासून आहे पण उद्या त्याचं केळवण करते मी. केळवण राहिलं ना तर ते तिकडेच कुडाळला तो येणार आहे तर तिकडे केळवण करेल. तुला काय होतं. एकदा गेलो तेव्हा पण इथंच. काय काय मस्त हे लागले पण आता काही खाणार नाही होतं का काका कसे आहात. कसे आहात. बरे आहात ना. हो हो बरं. आम्ही नेहमी आठवण काढतो तुम्ही येत नाही काय नाही. बंद होतं मागच्या वेळेला आलेलो. आता नाही नंतर येताना येतो आता. नक्की? नक्की 30 तारीखला येणार. हो बरं. येताना येतो. आम्ही खूप आठवण काढतो. किती वेळ कधी असता तो हाय 6 वाजेपर्यंत. रोज असतो. हा हो 6 वाजे. या नक्की या. 30 तारखेला या. बरं 30ला आहे. हा आपल्याकडे एक आचार्य आहे चांगला मस्त टमाटर भजी बटाटा भजी बनवतो. हा नंबर आहे तोच नंबर आहे ना. हो हो तोच नंबर आहे आपला. 6 पर्यंत असतो. संध्याकाळी 6 पर्यंत. दुपारी कधी पण या. ठीक आहे फोन करतो येताना. 100% 100. चला. हा ओके. आनंद वाटतो तुम्हाला बघून.
डायझानो हे असे आमचे काही लोकेशन्स आहेत जिथे आम्ही थांबतो नेहमी. तुम्हाला माहितीच असतील जे ब्लॉग्स खूप आधीपासून बघतात. तर कुणाल, आपण तिथे कधी थांबलो होतो? आम्ही जेव्हा आईला कन्व्हिन्स करायला जात होतो तेव्हा थांबलो होतो. ती वाली ही टपरी आहे आणि असं आम्ही बऱ्याच टपऱ्यांवरती थांबतो. आता आम्ही आणि मी ह्याची ओळख करून देते. हा जो आज लेट आलाय तो हा अनिश. आमच्या लग्नात ज्याचं केटरिंग होतं, ज्याने आमच्या लग्नाचं जेवण बनवलं होतं, ज्याच्याबद्दल अजूनही लोक बोलतात. तर लग्नात जेवण ही एक अशी गोष्ट असते ज्या गोष्टीवरती जास्त नातेवाईक नावं ठेवतात. त्यामुळे आम्ही ती गोष्ट एका चांगल्या व्यक्तीच्या हातात दिली होती, ते म्हणजे कराळे कॅटरिंग्स. आणि त्यांनी खूप छान जेवण बनवलं होतं. अजूनही लोक जेवणाबद्दल बोलतात, डेकोरेशन बद्दल तर बोलतातच आमच्या लग्नाबद्दल, पण नाही सगळ्याच गोष्टी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही मुंबईत आम्ही तिघी आता राहत होतो, मी, ऋतुजा, प्राजक्ता, आणि याच्या हॉलवरती काही लग्न असलं की हा राहिलेलं जेवण आमच्यासाठी घेऊन यायचा, पार्सल घेऊन यायचा. आणि आम्ही ते जेवण जेवायचो, मस्त मजा करायचो, सगळं घेऊन यायचा तो आमच्यासाठी बिचारा. तर असं सगळं होतं. कसं दाखवा. पण सौरभची काय कन्सेप्ट सांग पाहिजे. सौरभची कन्सेप्ट अशी आहे की ज्या मुली असं सांगतात ना की आपण फ्रेंड्स राहूया का, तर ते त्याला म्हणजे असं होतं की नाही, मग त्या मुली नंतर तेच सांगतात की मी तर फ्रेंड म्हणून तुम्हाला बघत होते, हो की नाही सौरभ? त्याच्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की पण माझं म्हणणं आहे की डायरेक्ट तुला असं कसं मेसेज आहे की सौरभ अरे असं थोडी, चल भाई आजपासून तू आणि मी झालं फिक्स, असं काय ना. आधी फ्रेंडशिप करायला लागणार, बरोबर. मन जुळलं पाहिजे, कंपनी कोण सांगता बघ. सिंगल काय भाई आता सिंगल माणूस सांगतोय काय व्हायला पाहिजे ते. मन जुळलं नाही, पण बरोबर आहे की थोडं फ्रेंडशिप साठी टाइमच नाही. इकडे थोडं फ्रेंडशिप साठी. तू सांग तुझं मत. नाही तुझं, त्याचं मत वेगळं असू शकतं. बोल ना. तुझं मत. म्हणजे असं काही अरे बोल नाही बोल अरे भाई आता तिथं जर फ्रेंडशिप साठी म्हण आहे आणि जर मी विचारलं आणि ते आता किती जर टाइम गेला, केवढा वेळ देणार मी? वेस्ट ऑफ टाइम. वेस्ट ऑफ टाइम आहे की नाही भाई? फिलिंग्स किती. नाही पण ठीक आहे, थोडं तुला तर बॉन्ड क्रिएट करायला लागणार ना, फिलिंग्स पण वेळ लागणार ना लगेच. सौरभ फिलिंग्स यायला वेळ गेला पाहिजे ना सौरभ, पण बोलणं गरजेचं आहे थोडस. कुणाला विचार, कुणाला सांगेन कसली लेटर दिलेल्या आणि गाणी बनवलेल्या. डायरेक्ट विचारतात फ्रेंड्स. अरे तीच सुरुवात असते. की बाबा तुला काही प्रॉब्लेम नाही ना बोलायला, असं असेल काय असं असेल. हा पण तू बोलतो नाही मला टाइमच नाही. डायरेक्ट सौरभ सांगत नाही. तुला वाटलं फ्रेंड्स पाहिजे. नाही सौरभ तेच बोलतोय की तिला जर वाटत असेल नाही सौरभ सोबत आपलं काहीतरी झालं पाहिजे, तर त्याच्यासाठी पहिली फ्रेंडशिप तर करेल ना ती. काहीतरी कसं होईल. नाही आता तू ते बदल. बोल आहे भाई मला स्टेटमेंट चेंज कर. नो टाइम बोललायस ना त्याला आता एक आहे. थोडा टाइम आहे बोल, 15-20 मिनिट हाय फ्रेंडशिप करू शकतो असं बोल. नो टाइम बोलशील तर ती विचारी म्हणेल हिला हे जर शोधले ना, हा रील मध्ये एक मुलगी हा फॉलो करत असतो तेव्हा कुठे खरं आहे की नाही? मुलींना आता मग friend- follow तुझ्या मुलांना- करणार नाही तर नाही काय फ्रेंडशिप करणार. तसंच होणार ना, तू फ्रेंडशिप करत नाहीस, तुला अरे करायची हे असते. कुठे हे आता बोललो बळा असतो, बाबू, बाबू. बोललो असतो मी पण बाबू काय बोलायचं सांग. पण नाही खरं सगळ्या मुलींच्या प्रोफाईल मध्ये तू श्री असतोस. असतोच. नवीन कोणती नवीन आली ना काहीतरी ट्रेंडिंग रील वर फक्त प्रोफाईल श्री तेली फॉलो. म्हणजे मी ट्रेंडिंग फॉलो करतो. ट्रेंडिंग नव्हे. समजलं तुमच्यासारखं नाही. फ्रेंडशिप चल लांब राह, चल आपल्याला आवडत. चला भूक लागली आहे लवकर. भूक लागली आता नको व्हिडिओ करू आता. बरं केटरिंग वाले काय सांगा. फक्त एवढंच की मीठ त्याच्यात कमी होतं थोडं. म्हणजे मीठ तेवढं तरी अप्रोप्रिएट पाहिजे की टेस्ट थोडी लागली पाहिजे. थोडी कमी असणं चालून जातं, पण त्यांचं एवढं कमी होतं की मीठ अक्षरशः टाकायला लागतो चांगलं. मी ह्याला पण तेच बोललो, मला टेस्टच नाही लागली. टेस्ट म्हणून लागत नव्हती. मला जेवण आमटी तर अजिबात नाही आवडली. चांगली होती. फ्राय केलेली फ्राय मच्छी- आपल्याला करत नाही रवा वगैरे लावून, डायरेक्ट मसाला नाही रवा नसला तरी ती आहे ना थोडीशी
फ्राय मध्ये पण टेस्ट जरा कमी होती. पण व्यवस्थित हे इट कुड बी बेटर. आंबट व्यवस्थित लावलं पाहिजे. नाही, भेटलं मला वाटलं. आवडलं, मला आवडलं. तू कोणतं घेतलेलं? मच्छी. मी prawns घेतले. घेतलेली. पण ठीक होते, वाईट नव्हते, ग्रेव्ही जास्त हे. छान होते. तुम्हाला त्या ग्रेव्हीची, तुम्हाला कोकणातल्या ग्रेव्हीची सवय नाही. नाही आणि मला आहे म्हणून आपण कोकणात ती पण खूप होतं असं पातळ. थोडं कोकणातलं असं नाही, 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 पातळ कोकणचं हे होतं. नव्हतं, पातळ होतं. हा खोबऱ्याचं पण हे पातळ नव्हतं. भरपूर होतं ते. आपण थोडीशी जाडसर करतो. हम्म. आणि तिरफळाचं हे जास्त होतं तिरफळ बहुतेक. होतं, हा. त्याच्यामध्ये खोबरं. कडवट लागत कडवट होतं जरासं. तिरफळ पण आणि आम्ही ते जेवत चवीला होतो. चांगलं लागतं, हम्म. पण ते त्या प्रमाणात पडलं पाहिजे तर ते चांगलं लागतं. आणि आम्ही जेवत असताना आम्ही ज्या हॉटेलमध्ये आता जाऊन बसलो, समोर आमचे एक काका होते जे आधीपासून तिथे जेवत होते. आणि त्यांचं जेवण झालं वगैरे, एवढंच आमचं ताट आलं. मी जेवायला सुरुवात केली, त्यांचं जेवण झालेलं, त्याच्यामुळे ते लगेच आले आणि मला म्हणाले फोटो. मी त्यांना म्हटलं की मी आता जेवण चालू केलंय, तर आपण थोड्या वेळानंतर घेऊया. तर मला हेच सांगायचं की कोणीही असू देत, पण जेव्हा आपण जेवणावरती असतो तर आपण आपल्या जेवणावरनं उठून जाऊन त्यांच्यासोबत फोटो घेत नाही. तर निदान ते जेवत असताना त्यांना सुद्धा कोणालाही आपण उठवायचं नाही आणि त्यांच्याकडनं फोटो घ्यायचा नाही, असं मला वाटतं. काय वाटतं तुला? मी काय चुकीचं बोलले का? बरोबर. बरोबर ना? नक्की. नाही, आता तू जे बोललीस ना त्याच्यात काय माहितीये, जर एकच साईड लोकांना दिसली ना, म्हणजे लोकांना, म्हणजे आता जर तुला एखाद्याने बघितलं आणि तू फोटोसाठी असे फक्त ते बोलताना दिसलीस की जेवल्यावर घेऊया का, तर त्यांना काय वाटेल, अरे ऍटिट्यूड दाखवते यार, जेवल्यावर लगेच द्यायला पाहिजे होता, बिचारे फॅन नाही आहेत एवढे. पण हे दिसत नाही की एवढा वेळ आपण पण रिकामे होते, तो पण होता, तो तेव्हा नाही आला. जेव्हा तो जेवत होता तेव्हा आला का? तो नाही आला. मग याचा अर्थ त्यांनी ह्या गोष्टीचं पण भान ठेवलं पाहिजे की सगळ्यांनीच, की आपल्याला जसं एखादी गोष्ट इम्पॉर्टंट आहे, आपलं काम संपवून येतो, तेव्हा एखादा माणूस काम करत असेल तर ते पण त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे ना. ते झाल्यावरती मग त्याच्या वेळेनुसार काम नाही, मी तर कामात सुने उठान, पण मग जेवणावरसून उठवू नको प्लीज. आणि आपण एखाद्या माणसावर फोटो काढतो म्हणजे आपल्याला ती माणूस आवडते, हो, मग त्याच्यासाठी थांबला पाहिजे होता की त्याच्यासाठी नाही? आपण थांबलं पाहिजे होतं. म्हणजे तो थांबलं पण थांबला नाही, मग नाही. त्यांचं ते बायकोला बोलला. काय? हे main बायकोला बोला मुद्दा आहे. नंतर हा तो. मेन मुद्दा आहे. अच्छा, थांबले नव्हते ते मला माहित होतं. प्रत्येक वेळेला असंच हा, असतं, main थांबत कोणीच नाहीत. पण कसं असतं की हे मला तेव्हाच फोटो पाहिजे जेव्हा माझं काम झालेलं. हात बीत धुवून येलो, मस्त पुसल्यान पॅन्टी घात, आणि आता म्हणता फोटो दे. कोणीच झोपायचं नाही, माझा नवरा गाडी चालवतो ना, आधीच सांगते. कोणीच नाही झोपायचं. हा. ताई झोपतात. हा. असं बोलून बोलून अंकिता जर तू झोपलीस, हा. तिने सकाळी झोप काढली. हळू दरवाजा उघड. नाही, मी नाही, माझा नवरा गाडी चालवतोय, कोणीच झोपायचं नाही. बापरे, गाडी चालवतो, अजिबात हा. नाही झोपणार. कोई सोयेगा नाही. कोणी नाही सोडणार. जागते रहो. जागते रहो. फुलफिल होईल ना. तुला डेझर्ट काहीतरी खाल्लं पाहिजे असं वाटतंय. हेच करत जाऊया, खात खात जाऊया, आरामात सफर- पोहोचू. सफरची मजा झाली. लग्नाच्या पण रिसेप्शनला Destination ला पोहोचूया पोहोचून काय जेवायला. करायचं पहिलं? मजा टेन्शन करायला नाही. गेलो तर. नाही, बरोबर आहे तो म्हणते ते बरोबर आहे. त्याचं मन मारू नका रे. सॉरी पटकन दिसला ना ते बघ. पटकन दिसलं मी पटकन बोलली ते. कुठे जातोय आपण श्री आता? होताय चालले. होतायला लागली मला. जा. इथून मारू? त्याच वॉशरूमला गेलो होतो आम्ही मागच्या नाही, पण वेळेला. येथून टर्न मारता येईल ना. हो. मार मग इथून काय ते. मुंबई एवढी मोठी एवढी आहे, बघूनच हे होत आहे. आजोबा आहे पालीचा, खूप मोठी आहे. पालिकेने टॅटू काढून घेऊ म्हणजे तुझ्याकडे जवळ येणार. किंवा सकाळी ट्रेनची तिकीट बघ, सकाळची ट्रेनची तिकीट काढली तिथपर्यंत यायची. जा. नाही जायला होणार. चल, काय ते. एवढी तरी मोठी आहे, तू बघ. माझ्यासोबत थांब, मला नाही माहिती. किती? पुढं. नाही आले. गेली आणखी तर गेले, काय मूर्खासारखी करते. जा ना. माझ्यासोबत ये, हा, तिच्यासोबत इथं ये. राहा. जा. अरे नाही आहे बाबा वरती अंकिता. उगाच तिला न माझ्याच्या पावलाने जा आणि ये ना पटकन. नाच नाच.
हमको आना है अंदर, बारिश गिर रहा है. नाचून दाखव नाचून दाखव असं तर ए चल त्याला भिजवू नको, उघड रे, उघड चला, नाचून दाखव ना नाचून दाखव चल चल. अरे नको रे, ये चल. आज तर मी कुणाला लेडीज वॉशरूम पण ठेवलंय. कसा होता एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स काय मध्ये काय लेडीज वॉशरूम मध्ये कसं काय सेम नाही, उलट आपल्यामध्ये काहीतरी असं एक्सपिरियन्स घाबरलाच नाही ना. अरे केवढी पाल होती, केवढी मोठी. आणि हा मला सांगतोय जा बिंदास. अरे जा. अरे आपण आवाज करून उलट त्यांना एवढे पाय का दिसतात बरं? आणि कुणाला गुरांना दाखवतो तसं पाली दाखवतो. हकलवायचं तरी कसं असं या माणसाचं खूपच एक्सपेक्टेशन्स आहे. म्हणजे आता त्याला अरे पण वाटतंय- आपण असं रोड ट्रिप करत जाऊ शकतो ना, हो बरोबर की नाही? कणकवलीला आपली जर्नी खतम नाही हो रही बाबू. अरे जाना है आगे. वाटतंय काय लाल बत्ती घेऊया काय इकडे थांबूया, इथे थांबूया, इथे इथे कॉफी थांबूया, पिऊया, आरामात. तिथे डिझर्ट पाहिजे, कुणालचं पण होतं की हे आपण- खायचंय. बरोबर की मला नाही? आवडतात असं जायला. हो मला पण आवडतं. चला युटर्न मारा. आपण आता येणार आहोत इथे. आता ना, 100 आता येईल मीटर. ना, आता येईल ना इथं एक चांगलं ते आहे. पण येणार हा? या दोघांना आवडतं म्हणजे दोघे टू व्हीलर घेऊन का नाही आले? मला टू व्हीलर नाही आवडत, अजिबात आवडत नाही. टेम्पो. मला व्हॅनिटी नाही तर आपली गाडी लावू. गाडी जरा पण टेम्पो करून चला जाऊया आता आपण पुढे. काय झालं? एवढं जोर जोरात बोंबलतो. बाबा ते अनिशची इच्छा पूर्ण करत येतोय आम्ही सगळीकडे थांबत हे करत. चलो चलो अनिशवाला ब्रेक. अनिश बघ कुठं नाही यार, इथून तो तुम्हाला त्या स्पॉटला जायला लागेल आपल्याला. वाईब येत नाही. वाईप नाही त्यांचे वाईफच्या नादात ना माझं आयुष्य हे करून टाकणार आहे. व्ह्यू साठी आम्ही थांबतोय. ते बिचारी वाईब मध्ये याची तर दिली की काय बाबा नक्की यांना मला वाईफ बघायची आहे. तुझं काय आमच्या हॉटेलचं काय झालं नक्की? हॉटेलचं बघायचं काय पण आपण. हा अरेच तर म्हणून तर बोललो. जाऊ शकलं असतं ना. तसं नाही बाबा. ऐसा नाही व्हायला. पूलमध्ये आणि असं उडी मारून प्रदीपची हळद अशी होणार आहे, काही कळत नाहीये. पण हळदीला तरी शेड असेल ना, कवर काहीतरी. काही नाहीये, ओपन मध्ये आहे भाई. ती पण ओपन मध्ये आहे. हा मग तर पार्टी पण ते स्विमिंग पूल मध्ये आधीच थांबू. मग मी माझी 10,000ची साडी नाही काढणार. होणार ना. मी नाही मी माझी साडी 10,000ची आहे हळदीची, मी नाही काढणार. मग कुर्ता बिडता नाही घालत मी हाफ पॅन्ट आणि शॉर्ट झालो ना. मग मी पण स्विमिंगचा Full party झाली मग पूर्ण. लग्न होतं काय रे अनिश? हा नाही आम्हाला टेन्शन कळतंय नाही की बाई. प्रदीपला टेन्शन येतंय की नाही, तर आम्हाला आमच्या कपड्यांचं टेन्शन यायला लागलंय. केवढा पाऊस आहे, कसं करणार आहोत? दोन शॉर्ट्स आणले पाहिजे मस्त प्रिंटेड गोवाले असे आणि शर्ट. आणले. त्या प्रकारे ते लग्न झालं असतं गोवन स्टाईल मध्ये. आणले. मी पण तिथला हनीमूनला पाठवा डायरेक्ट पावसात. मुद्दाम शॉर्ट्स वर जाऊया क्रॉक्स आणि घालून. आता इकडे वाईफ आहे का बघा बाबा. आहे वाईफ. टॉयलेट आहे. गाडी धुतलेली ना बोलला ना. मॅगी आहे. कंटाळा आला मला त्याला सोडलं की आपलं सगळं बेस्ट होणार. सगळं हा, पण तू घरी कुठे चाललास? मग कुठे जाऊ मी तुला घरी लवकर नाही सोडणार आम्ही. म्हणजे मग कुठे जायचं त्याला. तुला वाटत असेल. ए पण तुला घरी कोण आहे? ही आहे वायफाय आहे ना. वायफाय पण आहे इसका प्रॉब्लेम आहे ना चेंज. ड्रायव्हर चेंज ड्रायव्हर चेंज. ए भाई हे कोणचं काय आहे आता आमच्याकडची गाडी आहे इकडच्या. इथं बरं आहे ना हे समोरचं अरे ना आपण बंगला. आलेलो पण कुठे काय ग? गेलो? हा समोरचा बंगला ना. ए पण मी काय बोलतोय ह्याचं बरं आहे ना काय? उशिरा येऊन लवकर जातोय लवकर घरी जातोय. थांबा तुम्ही पण. आपल्याला रात्र अरे बा, याचा बंगला बघ कुणाल. माझं नाही बाबा. मी तेच whatever, हे बघ. हे मस्त केलंय रे. चिरायचं ना मध्ये. एके कराळे. एके म्हणजे कोण? लाईट गेली अनिश कराळे. अनिश कराळे आता ते अनिश कराळेच समजा. हिने एकदा गेलं माहितीये ते इनोवर टाकलेलं. ते बाप रे
ए वरनं आणि के वरनं कोण माहित नाही बोलते समथिंग एल्स ऑल्सो. अरे तेव्हा होतं के वरनं काय काही पण अरे गप रा बटन बंद आम्हाला नको शिकवस. नवऱ्या पुढे येतोस का? कर हो जायचं म्हणजे काय? चलो आजा अभी नाही कुठे घर पे अरे वेळ लागलाय मला ह्याला सोडायचंय घरी जायचंय. कोणाला? नको बाबा नको. श्री उतर श्रीला सोडतो. नंतर येते. कोण नंतर सोडतो? चुक- चुक- तू सोडशील गाडीने जाऊया नाही मग सोडतोय. आता मग इथंच बोलतोस तर upload चल. कर. तुझ्याकडे वायफाय आहे इथे. थांब 1 मिनिट थांब 1 मिनिट थांब आता सोडतोय सोडणं घाबरलं. अरे नको ह्याच्या विश्वासावर मला नाही, जायचंच सोडतोय, नाही. तो चल. सोडेल आम्ही इथून डायरेक्ट जाऊ. अरे पण नाही सोडलं तर मी काय आम्हाला करू? पुढे 1.5 तास जायचंय सोडा. हे इज्जत मध्ये लवकर सोडा मला. इज्जत मध्ये. तर फायनली आम्ही 2 पार्सल कणकवलीला ड्रॉप करते आणि हा ब्लॉग आम्ही इथेच संपवते कारण आता आम्हाला पुढचा प्रवास आहे तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल. बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉग.